सर्वांना गुड इव्हिनिंग. दुपारी आपण काय समजून घेतलं होतं? ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, त्याचं मिनिंग वगैरे. ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, त्याचं मिनिंग वगैरे समजून घेतलं होतं. आता ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट आपल्याला समजून घ्यायचं आहे की काय फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंट. तर सुरू करूया. बघा, ट्रेडिंग अकाउंटची जी लेफ्ट हँड साइड असेल त्याला काय म्हणतो आपण? डेबिट साइड असं म्हणतो. आणि क्रेडिट राईट हँड साइड असेल त्याला क्रेडिट साइड म्हणतो. आता आपण ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साइडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करतो? सगळे डायरेक्ट इनकम. डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करतो. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत ते आपल्याला हे डेबिट साइडच्या फॉर्मॅटमध्ये जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ते समजून घेऊया, त्याचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? तुमच्याकडे काहीतरी माल गेल्या वर्षीचा शिल्लक असेल तर या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट बनवत असताना तो ओपनिंगला येतो. म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग करंट इयरचा काय असतो? कोण सांगतंय? ओपनिंग. ओपनिंग. हो, ओपनिंग स्टॉक असतो. करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. त्याच्यानंतर परचेसेस हा सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. परचेस मधनं लेस परचेस रिटर्न किंवा दुसरा शब्द असतो त्याला रिटर्न आउटवर्ड. एक तर परचेस रिटर्न हा शब्द असेल, परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड हा शब्द असेल. हे परचेस मधनं काय करणार आपण? लेस करणार. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज म्हणजे काय? वाहतूक करणे. आणि इनवर्ड म्हणजे काय? घेऊन येणे फॅक्टरी पर्यंत, म्हणजे आणण्याचा खर्च, भाडं वगैरे आपण म्हणू तर तो. फ्राईट हे सुद्धा तेच आहे, भाडंच आहे. डॉक चार्जेस म्हणजे काय? गोदी चार्ज असतो, डॉकला पण गोदी म्हणतो तर ते. कस्टम ड्युटी त्याला सीमांत शुल्क असं म्हटलं जातं. कस्टम ड्युटीला सीमांत शुल्क म्हटलं जातं. ते या ठिकाणी रेकॉर्ड. वेजेस प्रोडक्टिव्ह. वेजेस सर्वांना माहिती, प्रोडक्टिव्ह हा शब्द असेल तर ते कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस किंवा वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस अँड सॅलरीच्या बाबतीत थोडासा विचार आपण हा करायचा की वेजेस अँड सॅलरी जर कंबाईन दिलेला असेल आपल्याला आणि त्याच्यामध्ये वेजेस हा जर जास्त असेल, म्हणजे वेजेस हा सुरुवातीला असेल तर पहिल्यांदा वेजेस असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं. आणि काही वेळेस तुम्हाला सॅलरी अँड वेजेस असं दिलेलं असेल तर हा कुठं लिहिणार? मग आपण ट्रेडिंगच्या डेबिटला नाही लिहिणार. प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? डेबिट साइडला लिहिणार. समजतंय ना मी काय सांगतोय? मी फॉर्मॅट समजून सांगतोय. अजून आपल्याला याची 20 प्रॉब्लेम बघायचे, त्यामुळे कोणता आयटम कुठं जाणार आहे हे लगेच समजावं असा नियम नाही, फक्त आपल्याला काय आहे ते तरी समजलं पाहिजे. त्याच्यानंतर इम्पोर्ट ड्युटी. आता हे इम्पोर्ट म्हणजे काय? थोडक्यात आयात आणि त्याच्यावरचा कर, आयात कर असणार आहे. ड्युटी म्हणजे कर तर तो. त्याच्यानंतर कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रेस. आता हे सगळं प्रोडक्शनसाठी लागतं. कोळश्यावर काही मशिनरी चालतील. त्याच्यानंतर कोक असेल, गॅस असेल, मोटिव्ह पॉवर असेल, ऑइल असेल, वॉटर असेल, त्याच्यानंतर ग्रेस असेल. तर हे सगळं प्रोडक्शनसाठी आवश्यक आहे, त्यामुळे हे सुद्धा आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. रॉयल्टी ऑन परचेस किंवा प्रोडक्शन हे सुद्धा डेबिटलाच. प्रायमरी पॅकिंग चार्जेस हे फक्त लक्षात राहू द्या. प्रायमरी पॅकिंग चार्जेस जर असा कमी वेळा येणारा आयटम आहे प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे काही आयटम आपल्याला कन्फ्युजन करू शकतात. हे ट्रेडिंगच्या डेबिटला. फॅक्टरी लाइटिंग. फॅक्टरी हा शब्द असला की तो लगेच घ्यायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग ट्रेडिंगच्या डेबिटला. नुसतं लाइटिंग अँड हिटिंग असेल तरी सुद्धा ते ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर फॅक्टरी रेंट अँड रेट असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि नुसतं रेंट अँड रेट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फॅक्टरी इन्शुरन्स असेल, फॅक्टरी हा शब्द असला की ते आपण ट्रेडिंगच्या डेबिटलाच घ्यायचं. त्याच्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी. पहा, वर्क्स मॅनेजर सॅलरी असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि सगळ्यात शेवटी ग्रॉस प्रॉफिट येतो, हा बॅलन्सिंग फिगर आहे आपली ही. जर प्रॉफिट असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला. मग क्रेडिटला कोणते आयटम असते, म्हणजे त्याला आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो. तर त्याच्यामध्ये सेल्स हा क्रेडिटला असणार आहे.
त्याच्यानंतर लेस आपण रिटर्न इनवर्ड किंवा त्याला दुसरा शब्द असतो सेल्स रिटर्न. आणि याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करावी लागते, फॉर्मॅट मध्ये दिलेली नाही पण मी सांगून ठेवतो की अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स जर असतील तर हे अनरेकॉर्डेड सेल्स ह्या सेल्स मध्ये ऍड करावे लागतील. आणि अनरेकॉर्डेड परचेस असतील तर कुठे ऍड करावे लागतील? परचेस मध्ये. व्हेरी गुड. अनरेकॉर्डेड परचेस जर असतील तर ते परचेस मध्ये ऍड करावे लागतील. परचेस मध्ये ऍड करावे लागतील. त्याच्यानंतर गुड्स लॉस बाय फायर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रेडिंग अकाउंट आहे ना, तुमच्याकडून माल कोणत्याही कारणाने जाऊ द्या, म्हणजे फॅक्टरीतून बाहेर गेला, मग तुम्ही तो सेल केला, तुमचा आगीमध्ये जळाला, ऍक्सिडेंट मध्ये त्याचा लॉस झाला, चोरी झाली, फ्री सॅम्पल म्हणून वाटला, पार्टनरने पर्सनल यूज साठी विड्रॉ केला, असं कोणतेही कारण असू शकतं की तुमच्या गोडाऊन मधनं किंवा फॅक्टरी मधनं गुड्स आउट होतोय, म्हणजे तुमच्याकडून गुड्स बाहेर जातोय. फॅक्टरी मधनं माल बाहेर गेला की त्याला नेहमी आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कुठं लिहिणार? ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. मग आता पहा, सेल्स आहे, माल आपल्याकडून गेलेला आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. जर समजा रिटर्न आलेला असेल तर तो काय करणार? सेल्स मधनं लेस करणार. किंवा याचा अजून एक इफेक्ट असतो, असा सुद्धा होतो, सेल्स रिटर्न डायरेक्ट तुम्ही ट्रेडिंगच्या डेबिटला लिहू शकता, पण त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होईल. त्यामुळे जे फॉर्मॅट मध्ये दिले त्या पद्धतीने जाऊया. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स. सेल्स झालेला आहे परंतु रेकॉर्ड केलेला जर नसेल तर तो सेल्स मध्ये ऍड करायचा. त्याच्यानंतर बाय गुड्स लॉस बाय फायर. तुमचा माल जळाला, कशामध्ये? आगीमध्ये. तुमच्याकडून माल गेला, तुमच्याकडे आता राहिला नाही, तो गेला की तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय गुड्स लॉस बाय थेफ्ट. चोरी वगैरे झाली तर काय? तुमच्याकडून माल गेला, गेला की क्रेडिट. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून गुड्स वाटला, गेला माल तुमच्याकडून, की कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट. व्हेरी गुड. गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट म्हणजे काय? तुमचा गुड्स प्रवासात आहे आणि ऍक्सिडेंट झाला आणि माल सगळा खराब झाला किंवा लॉस झाला, तर तो काय? तुमच्याकडून माल गेला, आता राहिला नाही तुमच्याकडे, तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. गुड्स विड्रॉ बाय पार्टनर. पार्टनरने स्वतःच्या यूज साठी गुड्स विड्रॉ केला, माल गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि सगळ्यात शेवटी क्लोजिंग स्टॉक. जो वर्षाच्या शेवटी आपल्याकडे माल शिल्लक असेल विक्री करून राहिलेला, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. तो क्लोजिंग स्टॉक लिहिणार. आणि ग्रॉस लॉस जर असेल तर तो लॉस एक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. हे झालं ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट. हा बोला सर. ऐका ना, म्हणजे एक प्रश्न आहे, सांगू का? हो विचारा की सर. भुजबळ सर आलेले नाही, आहेत. हे थांबा एकच मिनिट, मी तुमची ओळख करून देतो. ही मुलं जरा नवीन आहेत. आता आपल्या क्लासची जर असतील तर त्यांना तुमचं सगळं माहिती, नाव वगैरे. पण भुजबळ सर आहेत जे माझे सर आहेत, म्हणजे मी त्यांच्याकडे अकाउंटिंग शिकलेलं, त्यामुळे मला अकाउंट शिकवता येतो. असे भुजबळ सर आता तुमच्याशी बोलतात. पहिल्या लेक्चरला आपल्या बरोबर ते होते, तुमच्याशी बोलले होते. आता ते जॉईन झालेले आहेत. सर बोला. नाही, फक्त बाकीचं नाही, काय सगळं करेक्ट आहे. जर गुड्स गेला तर आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पण त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. जर तो गुड्स आपल्याला ऍज इट इज जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल, समजा ट्रायल बॅलन्स मध्ये हा आयटम दिलाय की गुड्स लॉस बाय फायर किंवा गुड्स लॉस बाय थेफ्ट, तर अशा वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं मुलांचं, म्हणजे नाही का. तर त्यामध्ये मी आधीच क्लिअर करतो की मित्रांनो, दोन प्रकारचे लॉस असतात. एक लॉस असतो नॉर्मल लॉस आणि एक लॉस असतो ऍबनॉर्मल लॉस. एक लॉस कुठला असतो? ऍबनॉर्मल लॉस. म्हणजे नॉर्मल म्हणजे काय? तर बाबा एखादी गोष्ट मला माहिती आहे, सेल्स होणार आहेत, माल जाणार आहे माहिती आहे, पण तुम्हाला अगोदर माहिती का गोडाऊनला आग लागणार आहे? नाही. बोला तुम्ही, बाकीचे विद्यार्थी मित्रांनो, माहिती ऍक्सिडेंट मध्ये माल जाणार आहे किंवा गाडीचं ऍक्सिडेंट, हे आपल्याला माहिती आहे का? नाही. जर असा आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल, कशामध्ये दिला असेल? ट्रायल बॅलन्स. तर तो नेहमी
P&L अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. आणि जर असा कोणताही आयटम ऍडजस्टमेंट मध्ये आला असेल, कशामध्ये आला असेल, ऍडजस्टमेंट तर तो P&L च्या डेबिटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातो. नीट लक्ष द्या काय सांगतोय. सरांनी तुम्हाला बरोबर सांगितलं की सगळा गेलेला माल रेकॉर्ड कुठं करायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पण कोणता माल, जे आयटम ऍडजस्टमेंट मध्ये आहे तोच, कदाचित एखादा मुलगा गुड्स लॉस बाय फायर हा आयटम जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिला आणि जर तो तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला, तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिटची उत्तरं चुकू शकतात. तर लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स मध्ये जर हे आयटम असतील तर तो कुठे जाणार सर, P&L च्या डेबिटला. आणि जर ऍडजस्टमेंट मध्ये असतील, कशामध्ये असतील, ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ते आपण ज्यावेळेस ऍडजस्टमेंट बघणार आहे त्यावेळेस आपण ते शिकणारच. आता सरांनी सांगितलं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, तर ट्रेडिंग अकाउंट एक छोटा एक सोपा शब्द लक्षात ठेवायचं, फॅक्टरी. लक्षात काय ठेवायची, फॅक्टरी. फॅक्टरीशी रिलेटेड जे काही खर्च असतात ते सगळे जातात ट्रेडिंगच्या डेबिटला. बघा मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफ करून दाखवतो. बघा आता फॅक्टरी आहे तुमच्याकडे, बरोबर आहे, ह्या फॅक्टरी आहे, ह्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी तुमच्याकडे माल लागेल, कच्चा माल लागेल का नाही. आपल्या बाजूला समजा ऊसाचा कारखाना आहे, तर कारखान्यासाठी काय तयार होती, कारखान्यात शुगर. कारखान्यात काय तयार होती, या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल काय असेल, ऊस असेल, बरोबर आहे का नाही. म्हणजे हा कच्चा माल. मग कारखाना काय करतो, शेतकऱ्यांकडून ऊसाची काय करतो, खरेदी करतो. काय करतो, ऊसाची खरेदी करतो. म्हणजे काय करतो, परचेसेस करतो. हे ऊस तोडणीसाठी, या ऊस तोडणीसाठी आपल्याकडे बघा नगरी म्हणतो आपण त्यांना, नगरी म्हणजे मजूर असतात, मजूर ऊस तोडणीसाठी. मग त्यांना पण काय द्यावं लागतं, आपल्याला मजुरी द्यावी लागते. मग त्याला आपण वेजेस काय म्हणतो, वेजेस. हा जो ऊस आहे हा शेतकऱ्यांच्या रानापासून कारखान्यापर्यंत आणण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च होतो त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणतो. काय म्हणतो, कॅरेज इनवर्ड. त्यानंतर पुढे काय असतं बघा, डॉक्युमेंट चार्जेस. जर कारखाना चालू करायचा आहे त्याची परमिशन घ्यावी लागेल का नाही. मग त्यासाठी काय लागेल आपल्याला, डॉक्युमेंटरी चार्जेस. काय लागते, डॉक्युमेंटरी चार्जेस. सरांनी मग शब्द सांगितलं, वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स म्हणजे फॅक्टरी. लक्षात ठेवा, वर्क्स म्हणजे काय, फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये जर मॅनेजर काम करत असेल आणि त्याला पगार दिला तर हा खर्च कशाचा आहे, फॅक्टरीचा. कशाचा आहे, फॅक्टरीचा. मोटिव्ह पॉवर म्हणजे वीज. कारखाना चालू करायचा, मग त्याला विद्युत लागेल म्हणजे लाईट लागेल, त्याशिवाय मशिनरी चालू होतील का हो, नाही. ही मशीन आपल्याला दुसऱ्या देशातून आणावी लागली, ही मशिनरी जर आपल्याला जपान मधून आणावी लागली तर इम्पोर्ट करावी लागेल. काय करावी लागेल, इम्पोर्ट. मशीन आणण्यासाठी आपल्याला एक ड्युटी भरावी लागते, त्याला म्हणतात इम्पोर्ट ड्युटी. कुठली ड्युटी म्हणायचं, ड्युटी. सुद्धा आयटम कुठे जातो, ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या कुठे जातो, डेबिटला. रॉयल्टी म्हणजे काय, उत्पादन शुल्क. समजा एखादी जमीन आहे, तुम्ही खोदताय, खाली त्याच्यात दगड सापडले, मुरुम सापडले, हे आपल्या मालकीचे नसतात. मग फॅक्टरीचं बांधकाम करत असं आपल्याला दगड मुरुम काही सापडले किंवा काय आपण असं उत्पादन करत असेल तर त्यावर शासनाला काही कराच्या स्वरूपात रक्कम भरावी लागते. त्या रकमेला आपल्याला रॉयल्टी असं म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं, रॉयल्टी. मुरुम, दगड, वाळू या गोष्टींवर शासनाला रॉयल्टी भरावी लागते. मग तो सुद्धा आपला काही खर्च आहे, कशाचा, उत्पादनापूर्वीचा. म्हणजे खर्च उत्पादनापूर्वी केले जातात किंवा जे खर्च फॅक्टरीशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या खर्चांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. काय म्हणतो, डायरेक्ट. कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड. दुसरा मुद्दा काय सांगितला सरांनी, की ट्रेडिंग अकाउंट आपल्याला का बनवावं लागतं, का त्यांना काय काम नाही, का आपल्याला काय काम नाही, काहीतरी काम असेल ना. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट करतोय, आपण जेवतो कधी, भूक लागल्यावर, बरोबर. हा, मग तसंच जर ते ट्रेडिंग अकाउंट बनवत असतील किंवा तुम्ही एसटीने
गावाला जात असताल तर कुठेतरी गावाला जायचंय म्हणून एसटीत बसता का नाही? का मज्जा म्हणून एसटीत बसता? नाही. मग नाही. तसं ट्रेडिंग अकाउंट आपण का बनवतो मला सांगा बरं? ग्रॉस प्रॉफिट. किंवा ग्रॉस लॉस किंवा काय ग्रॉस लॉस या दोन गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय बनवतो? ट्रेडिंग Trading. अकाउंट. मला सांगा ग्रॉस प्रॉफिट कशाला म्हणायचं? क्रेडिट बॅलन्सला. जर तुमची क्रेडिट टोटल कोणती टोटल? ट्रेडिंग Credit. अकाउंटची क्रेडिट टोटल जर मोठी असेल, क्रेडिट टोटल मोठी असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रॉफिट. नॉमिनल अकाउंटचा नियम कोण सांगेल? नॉमिनल अकाउंट 11वीतल्या Debit all expenses and losses. Credit all incomes and gains. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड Gains. मला सांगा Yes. व्यवसायामध्ये जर उत्पन्न जास्त मिळालं तर तुम्हाला काय होईल हो? इन्कम. Profit. उत्पन्न जास्त आहे आणि नफा कमी आहे. उत्पन्न जास्त आहे आणि खर्च काय आहे? कमी आहे. लक्षात घ्या, उत्पन्न जास्त आहे आणि खर्च काय आहे? कमी आहे. उदाहरणार्थ बघा, जर एक भाजीची गड्डी तुम्ही 10 रुपयाला घेतली आणि ती जर 15 रुपयाला विकली, ती किती रुपयाला विकली? 15 रुपये. 15 रुपयाला. उत्पन्न किती आहे? उत्पन्न किती आहे? आणि खर्च 10 रुपये. खर्च किती रुपये आहे? 10. उत्पन्नातून खर्च वजा केला तर तुम्हाला काय मिळेल हो? नफा मिळेल. काय मिळेल? नफा. मग त्याला आपण म्हणणार ग्रॉस प्रॉफिट. किती रुपये मिळेल आपल्याला? 5 रुपये एवढा मिळेल. काय मिळेल? 5 रुपये. शांत राहा. आवाज नकोय मला बाकी जनता, थोडं शांत राहा. माझ्यामधून क्रेडिट टोटल मधून जर आपण डेबिट टोटल वजा केली तर काय मिळतो आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट. असं एक एमसीक्यू तयार होते. एमसीक्यू एक मार्काचा एमसीक्यू लक्षात ठेवा. क्रेडिट टोटल जर मोठी असेल तर त्याला असं म्हटलं तर क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज नोन ॲज ग्रॉस प्रॉफिट. आणि जर तुमची डेबिट साइड मोठी असली म्हणजे खर्च जास्त आहे आणि उत्पन्न काय आहे? कमी आहे. समजा तुम्ही 5 भाज्या घेतल्या 40 रुपयाला. 5 भाज्या किती रुपयाला घेतल्या? 40. आणि ते विकून तुमचे फक्त 25 रुपये झाले. किती रुपये झाले? 25. याचा अर्थ तुमचा खर्च किती आहे? 40 रुपये. खर्च किती आहे? 40. मिळालं. उत्पन्न किती मिळालं? 25. याचा अर्थ तुम्हाला काय झाला? फायदा की तोटा? लॉस. ग्रॉस लॉस. त्याला काय म्हणतात? ग्रॉस लॉस. अशी ऍडजस्टमेंट एमसीक्यू विचारलं जातं. बघा माडिक सर जेव्हा तुमची एमसीक्यू ची टेस्ट घेतील तेव्हा तुम्हाला एमसीक्यू 100% येणार परीक्षेला. बघा, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ग्रॉस लॉस. काय म्हणायचं? ग्रॉस लॉस. डेबिट बॅलन्स जर असेल तर काय? ग्रॉस लॉस. आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर काय म्हणायचं? ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. ग्रॉस प्रॉफिट. जर तुमचा प्रॉफिट आला, जर तुमचा काय आला? प्रॉफिट, तर तुमचं पुढचं अकाउंट कुठलं तयार करता तुम्ही? प्रॉफिट अँड लॉस. कुठला अकाउंट तयार करता? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट आला तर तुम्ही ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. कुठे ट्रान्सफर करणार? प्रॉफिट अँड लॉस बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि जर तुमचा लॉस आला, काय आला? लॉस, तर तो कुठे ट्रान्सफर करणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. मग मला सांगा, जर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट हे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी बनवत असाल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी बनवत असाल आपण? नेट प्रॉफिट Net loss. नेट प्रॉफिट और नेट लॉस. नेट प्रॉफिट और काय? नेट लॉस. समजण्यासाठी कुठलं अकाउंट तयार केलं जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बर, आता तुम्ही एकदम हुशार मुलं आहात. मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम कसे लक्षात ठेवायचे याची एक की सांगणार आहे.
मग ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचे, बरोबर आहे? हो. कळते का काय सांगतोय? सांगणार आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची, बरोबर? सर तुम्हाला सगळ्यात आधी सर तुम्हाला फॉर्मॅट शिकवतील आणि फॉर्मॅट नंतर हे आयटम कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगा. सर तुम्ही फॉर्मॅट शिकवा त्यांना, मग कंटिन्यू कसे लक्षात ठेवायचे मी सांगा. चालतंय. चला, आता तुम्हाला समजलंच असेल की मला शिकवणारे सर कसे शिकवतात, त्यामुळे मी कसा शिकू शकतो. तर तुम्हाला एक सिक्रेट सांगतो सरांचं. सरांना बिलकुलही दिसत नाही. जे सरांच्या क्लासचे आहेत त्यांना माहिती आहे, पण जे माझ्या क्लासचे आता इथं नवीन जॉईन झालेत आपल्याकडं, त्यांना माहित नसेल. तर सरांना बिलकुलही दिसत नाही, तरी सुद्धा सर एवढं क्लिअरली कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू शकतात. कशाचाही फळ्याचा, चॉकचा, ब्लॅकबोर्डचा यूज न करता अकाउंट कसं ड्रॉ करायचं हे न दाखवता सर एकदम परफेक्ट शिकू शकतात. आणि सरांच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळतात. तर चला, पहिला आता आपण कुठं आलेलो आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला ट्रायल बॅलन्स मधले एक आयटम क्लिअर करायचा आहे. की काय सांगत होतो मी, की वेजेस अँड सॅलरी जर दिलेला असेल ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि जर वेजेस पहिल्यांदा असेल तर आपण ते ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार, आणि सॅलरी अँड वेजेस दिलेला असेल तर आपण ते कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. एवढंच फक्त मला या ठिकाणी क्लिअर करायचं होतं, आणि हे तुम्हाला सर्वांना ट्रेडिंग एक्सपेन्सेसची एक कॉन्सेप्ट ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्लिअर करा त्याच्यात ती, कारण कशाची? ते ट्रेडिंगला ट्रेड एक्सपेन्स. हा हा, ट्रेड एक्सपेन्सेस नावाचा एक आयटम असतो. आता हे ट्रेड एक्सपेन्सेस जर समजा ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले असतील, आणि ट्रायल बॅलन्स मध्ये त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, असे जर कोणतेही आयटम दिलेले नसतील, मी काय सांगतोय, हे एक 4-5 आयटम आहेत: सन्ड्री, ऑफिस, जनरल एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तर असे कोणतेही आयटम दिलेले नसतील तर तो ट्रेड एक्सपेन्सेस नावाचा जो आयटम आहे तो आपण लिहिणार कुठं लिहिणार? कोण सांगू शकते का? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आणि जर समजा हे आयटम दिलेले असतील, चारही एक्सपेन्सेस पैकी एक जरी दिलेला असेल तर तो आयटम लिहिणार ट्रेड एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. एवढंच आहे त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कडे. आता जसं ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, तसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा काय आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. व्हेरी गुड, नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिटला काय लिहा सगळं तुम्ही? इन्कम. एक डेबिट एक्सपेन्सेस ऑल आहे. लॉसेस. हा, काय लिहा डेबिटला? सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेस रेकॉर्ड करा डेबिटला. आणि क्रेडिटला काय रेकॉर्ड करा? इन्कम अँड गेन. क्रेडिटला काय रेकॉर्ड करा? इन्कम आणि इन्कम अँड गेन्स रेकॉर्ड करा. व्हेरी गुड. हा काय आहे? नॉमिनल अकाउंटचा रूल आहे. मग जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड आपण काय कोणती म्हणणार? एक्सपेंडिचर साइड असेल ती. आणि क्रेडिट साइड काय असेल? इन्कम साइड असेल. इन्कम साइड. ओके. जर इन्कम साइड मोठी असेल तर त्या प्रॉफिट अँड लॉस मधनं आपल्याला काय समजेल बॅलन्सिंग फिगर भेटल्यानंतर? नेट प्रॉफिट. व्हेरी गुड. आणि जर एक्सपेन्सेस साइड मोठे असेल क्रेडिट इन्कम साइड पेक्षा, तर आपल्याला तर प्रॉफिट अँड लॉस काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवल? नेट लॉस. नेट लॉस दाखवल. व्हेरी गुड. नेट लॉस. नेट लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. आता इन्कम स्टेटमेंट म्हणजे ऍक्च्युअली बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला खरा, हे आपल्याला मेनली कशावरनं कळतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं कळतं. त्यामुळं मेन इन्कम स्टेटमेंट कोणतं आहे बिझनेसचं? तर मेन इन्कम स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. इट इज प्रिपेअर टू असर्टेन द नेट प्रॉफिट अर्नड और नेट प्रॉफिट सफर्ड बाय अ बिझनेस इन ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड.
म्हणजे काय, जो आपला अकाउंटिंग पिरियड आहे ना 12 महिन्याचा, त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या बिझनेसला व्यवसाय करत असताना ऍक्च्युली प्रॉफिट झाला, नेट प्रॉफिट झाला की नेट लॉस झाला, हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं समजतं. हे तर सर्वांना क्लिअर आहे. हो. ओके ओके. आता ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एक्सपेन्सेस लिहिणार आहोत, क्रेडिट साइडला इन्कम लिहिणार आहोत. जे आपण शिकलो ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत, काय शिकलो आपण की ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत ट्रेडिंगच्या डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स काय, जे एक्सपेन्सेस गुड्स अँड प्रोडक्शन अँड फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, म्हणजेच प्रोडक्शनच्या अगोदर काही एक खर्च केले जातात फायनल प्रोडक्ट तयार करण्याच्या, तर त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि जे इन्कम असेल तर तो डायरेक्ट इन्कम असणार आहे. तसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणत्या साईडला रेकॉर्ड होतील, एक्सपेन्सेस म्हटल्यानंतर डेबिट साइड. डेबिट साइड. डेबिट व्हेरी गुड. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी सांगितले ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वेअर ॲज ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर टू बी रेकॉर्डेड टू द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हे वाक्य खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार, आणि इनडायरेक्ट इन्कम कुठे रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट इन्कम कशाला म्हणायचं. आता थोडासा फरक तुम्हाला मी समजून सांगतो की जे एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटेड नाहीत गुड्स प्रोडक्शन आणि फॅक्टरीशी, त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. आणि जे एक्सपेन्सेस प्रोडक्शन फायनल गुड्स तयार केल्यानंतर करावे लागतात, फॉर एक्झाम्पल सरांनी जे उदाहरण सांगितलं, काय सांगितलं, ऊसाचं उदाहरण सांगितलं की ऊस कारखान्यापर्यंत आणणे कॅरेज इनवर्ड. मग ऊसापासून जर साखर तयार केली तर ती बाजारपेठेपर्यंत न्यावी लागती, त्याला आपण काय म्हणणार, कॅरेज आउटवर्ड. त्याला काय म्हणणार, कॅरेज आउटवर्ड. हा जो आहे फायनल गुड्स म्हणजे फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर आपल्याला त्याची वाहतूक करावी लागते बाजारपेठेपर्यंत, हा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा डायरेक्टली गुड्स अँड प्रोडक्शनशी किंवा फॅक्टरीशी रिलेटेड नाही, माल तयार करण्यासाठी येणारा खर्च नाही, ही माल तयार झालेला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी येणारा खर्च आहे, म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. याला काय म्हणणार आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उदाहरणार्थ सरांनी काय सांगितलं तुम्हाला, ऊस तोडण्यासाठी जे मजूर लागतात त्यांना आपण काय देतो, वेजेस देतो. वेजेस देतो, बरोबर. थोडासा कोणाच तरी असा एक सिस्टीम हे आहे, कोणतरी पार्टिसिपेंट आहे की त्यांनी माईक चालू केला की माझा आवाज मला डबल येतो. असं काहीतरी आहे नेमकं. तर वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ऊस तोडणाऱ्याला आपण देणार. पण ऊस तोडत असताना त्या जी ऊस तोडण्याची जी टोळी असते, आता आपण सगळे शेतकरी त्यामुळं आपल्याला माहिती आहे, तर त्यांच्यावर एक देखरेख ठेवणारा एक मुकादम असतो, आठवतंय का, माहिती ना सर्वांना. तर या मुकादमाला सॅलरी दिली जाते, कारण की हा काय डायरेक्टली ऊस तोडत नाही, प्रोडक्शनला हात लावत नाही, तो फक्त चक्कर मारून जातो बांधावरनच, की ही टोळी या ठिकाणी, ही टोळी या ठिकाणी, ह्या शेतकऱ्याला ही टोळी, आणि याला ऊस कारखाना जो असतो तो काय देतो, सॅलरी देतो. मजुरांना वेजेस, आणि जो कर्मचारी असतात म्हणजेच त्याला एम्प्लॉई म्हणतो आपण, त्याला सॅलरी भेटते. आता कर्मचारी जे असतात, जे एम्प्लॉई असतात ते व्हाईट कॉलर एम्प्लॉई असतात, आणि जे वेजेस म्हणजे मजुरी भेटणारे जे असतात ते ब्लू कॉलर. तुम्ही तुमच्या शेजारी आसपास जर MIDCत कामाला जाणारे लोक जर बघितलेले असतील, जे ऑफिसर लोक असतात ना, ती पांढरी विन शर्ट वगैरे करून जातात, आणि जे कामगार लोक असतात ना, ते बघा ब्लू कलरची कपडे घालून जातात. तुम्ही बघितलं असेल, बघितलंय का कोणी? हो सर. हा म्हणजे ब्लू कलरची लोक कपडे घालून जे जाणार आहेत ते व्हाईट कॉलर ब्लू कॉलर एम्प्लॉई म्हटलं जातं, त्यांना वेजेस दिले जातं. आणि जे पांढरी टाय वगैरे घालून जातात त्यांना सॅलरी भेटते. का? कारण की ब्लू कलर वाले शारीरिक काम करतात, कष्टाचं काम करतात, त्या ठिकाणी डायरेक्ट उचल, त्याच्यानंतर जे काही शारीरिक काम असेल ते करतात, आणि जे व्हाईट कॉलर असतं ज्यांना पगार भेटतो ते काय उचल बांगडीचं काम करत नाही.
ते फक्त देखरेख ठेवण्याचं, त्यांच्या बुद्धीचा वापर करून सुपरविजनचं काम करतात, म्हणून त्यांना सॅलरी दिली जाते. मग ही सॅलरी जी आहे तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. जसं कॅरेज आउटवर्ड म्हटलं इनडायरेक्ट आहे, तसं सॅलरी इनडायरेक्ट. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, की जो एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटेड नाही गुड्स प्रोडक्शन फॅक्टरी याच्याशी, त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणणार, जो एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटेड टू गुड्स प्रोडक्शन फॅक्टरी और प्री प्रोडक्शन, त्याला काय म्हणणार आपण, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. क्लिअर का दोघांमधलं डिफरन्स? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस जो असणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जो असणार आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहिणार, आणि इनडायरेक्ट इन्कम जर असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार, क्रेडिट साइडला लिहिणार. हा, आता प्रॉफिट अँड लॉसचा जर डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स म्हणजे काय, एक्सपेन्सेस साइडची टोटल जास्त आहे, तर तो काय इंडिकेट करतो त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, लॉस आहे का प्रॉफिट आहे त्या बिझनेस मध्ये, नेट लॉस. व्हेरी गुड. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स याचा अर्थ काय, क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे इन्कम साइड मोठी आहे एक्सपेन्सेस साइड पेक्षा, मग तो त्या बिझनेसचा काय इंडिकेट करत असतो, प्रॉफिट. काय नेट तर डबल आवाज येतोय. हा, ते कोणाच तरी माईक चालू केलं की डबल आवाज येतोय. थोडस फक्त माईक ज्याचा चालू झाल्यावर डबल येतोय त्यांनी हे करा. चला पुढे जाऊया. हे प्रॉफिट अँड लॉसच्या बाबतीत बेसिक इन्फॉर्मेशन होती. आता प्रॉफिट अँड लॉस चा जो फॉर्मॅट आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. एकच मिनिट. बघा आता प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे अशा पद्धतीचा असतो. डेबिट साइडला आता सगळे काय लिहिणार आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसेस, आणि क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करणार आपण सगळे, इनडायरेक्ट इन्कम किंवा गेन. बरोबर. मग पहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू सॅलरी, सॅलरी अँड वेजेस, रेट अँड रेट्स, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग, टेलिफोन अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे सगळे आयटम आहेत की जे इनडायरेक्टली आहेत, त्याचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन, डेप्रिशिएशन ऑन असेट, लोडिंग चार्जेस, ऑडिट फी, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर अँड रिन्युअल्स अँड मेंटेनन्स, इंटरेस्ट ऑन लोन असेल, जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला पैसे भरावे लागत असतील तर ते, सन्ड्री अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस, मिसलेनियस म्हणजे किरकोळ स्वरूपाचे एक्सपेन्सेस, कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस असेल, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट म्हणजे तुमचा माल जळाला आगीमध्ये, लॉस झाला, चोरी झाला, लॉस झाला, तो लॉस सगळा डेबिटला लिहायचा. लॉस इन ऍक्सिडेंट, माल ऍक्सिडेंट मध्ये खराब झाला, काय झाला, लॉस झाला, तो डेबिटला लिहायचा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल, तुम्ही फ्री मध्ये वाटला, लॉस झाला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, किंवा त्याला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून देखील तुम्ही दाखवू शकता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर कमिशन अलाउड, तुम्ही कोणाला तरी कमिशन दिलं, तुमचा एक्सपेन्सेस आहे डेबिटला. डिस्काउंट दिलाय तुम्ही 1000 रुपयाचा माल विकला आणि त्याच्यावर तुम्ही जर समजा 100 रुपये डिस्काउंट दिला तर हा तुमचा लॉस आहे, तुम्ही कुठं लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अलाउन्स असेल हा सुद्धा सेम डिस्काउंट सारखाच आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च केला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड, आताच मी सांगितलं, तुम्ही माल तयार केला आणि बाजारपेठेपर्यंत तो वाहून नेण्याचा जो खर्च आहे त्याला कॅरेज आउटवर्ड म्हणणार, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू सेल्स चार्जेस हा सुद्धा. बॅड डेब्ट्स म्हणजे तुम्हाला मी 10 वेळा सांगितले, कशाला बॅड डेब्ट्स म्हणतात, कोण सांगते? पैसे, आपण ज्यांना माल उधारीवर विकलाय त्यांनी जर आपले पैसे बुडवले तर त्याला बॅड डेब्ट्स म्हणणार. एक्सपोर्ट ड्युटी, माल तुम्हाला निर्यात करायचा आहे दुसऱ्या देशामध्ये, बरोबर ना, मग त्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी जो कर भरावा लागतो त्याला एक्सपोर्ट ड्युटी म्हणणार. टॅक्स हा सुद्धा इनडायरेक्ट आहे. जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, त्याच्यानंतर प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, बँक तुमच्याकडून काही सर्व्हिस चार्ज वगैरे घेते, त्याच्यानंतर सोशिटर फीज,
त्याच्यानंतर सेकंडरी पॅकिंग चार्जेस. बघा, प्रायमरी पॅकिंग चार्जेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सेकंडरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. तुम्ही बिल्डिंग वगैरे किंवा फर्निचर ही फिक्स असेट आहे, विकली आणि त्याच्यामध्ये फर्निचर आहे तुमचं 1000 रुपयाचं आणि तुम्ही विकला 800 रुपयाला. किती रुपये लॉस झाला? 200. हा कशामुळे झालाय? तुमची फिक्स असेट विकल्यामुळे लॉस झालाय, तो या ठिकाणी लिहायचा. आणि शेवटी असतो नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर केला जातो कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. हे झाले डेबिटचे आयटम. आता क्रेडिटला काय असू शकतं? तर क्रेडिटला ट्रान्सफर केलेला ग्रॉस प्रॉफिट. कुठनं ट्रान्सफर केलेला असेल हा आपण अगोदर? ट्रेडिंग अकाउंट कडून इकडे आलेला असेल, बरोबर ना? तर तो. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड, तुम्हाला कमिशन भेटलं, इनकम इनडायरेक्ट. डिस्काउंट रिसिव्ड, तुम्ही माल काय परचेस करत असताना डिस्काउंट भेटला, तुमचा इनकम आहे, तुम्ही इकडे दाखवू शकता. इंटरेस्ट रिसिव्ड, बँकेत तुम्ही सेव्हिंग वगैरे अकाउंट आहे, फिक्स अकाउंट आणि इंटरेस्ट भेटलं, इनकम. डिव्हिडंड, एखाद्या कंपनीचा शेअर तुम्ही खरेदी केलाय, तुमच्याकडे जास्त प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिट मधनं शेअर खरेदी केला आणि त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड भेटला, इनकम आहे. रेंट रिसिव्ड, एखादी मशिनरी तुम्ही भाड्याने किंवा जागा कुठेतरी भाड्याने दिली आणि त्याचं रेंट भेटलं, इनकम आहे. सन्ड्री मिसलेनियस रिसिप्ट, किरकोळ स्वरूपाचा इन्कम सुद्धा असू शकतो. प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, तेच मी उदाहरण देतो या ठिकाणी. 1000 रुपयाचं फर्निचर आहे आणि 1200 रुपयाला विकलं, किती रुपये प्रॉफिट झाला? 200 200 रुपये. तर तो प्रॉफिट सेल ऑन असेट वरचा आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. आणि सगळ्यात शेवटी नेट लॉस येतो. कसा येईल? जर समजा डेबिट साइड मोठी असेल, ती क्रेडिटला लिहिल्यानंतर जो बॅलन्सिंग फिगर असेल तो नेट लॉस असेल आणि हा लॉस ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. हा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. याच्यामधले जे आयटम्स आहेत ते आपण इन फ्युचर, म्हणजे आता इथनं पुढे आपण ज्यावेळेस एक 20-25 प्रॉब्लेम शिकणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे तोंड पाठ होऊन जाणार आहेत. तर अशा पद्धतीने तो प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट असणार आहे. समजला का सर्वांना? ओके, क्लिअर ना? हो सर. ओके, आता आपण पुढच्या लेक्चरला, आता शेवटचा एक 1.5 मिनिट राहिलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय बघूया? बॅलन्स शीट बघूया. तर सर तुम्ही काहीतरी सांगणार होता, 1 मिनिट वेळ आहे. सर गेलेले दिसतात. सरांचा प्रॉब्लेम असा असतो की सरांना दिसत नाही, त्यामुळे त्यांचं जर माईक म्यूट असेल तर चालू करता येत नाही लवकर. बरं, असू द्या. चला, पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार? बॅलन्स शीट बघणार आहोत. तर आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय, आज आपण थांबूया. आज शिकवलेले समजले सर्वांना? हो सर.